नमस्कार, मी शबनम. TV1 मराठीवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहूया आजचे वृत्त. बेळूर तालुक्यात जत जिल्हा सांगली येथील एका शेतात रेशन दुकानातील तांदूळ गहू घेऊन जाणाऱ्या टेम्पोवर तहसीलदार व मंडल अधिकाऱ्यांनी छापा टाकून जत पोलिसात केला गुन्हा दाखल. बेळूर तालुक्यात जत जिल्हा सांगली येथे मंगळवारी रात्री 10 वाजता एक टेम्पो यातून गहू तांदूळ स्वस्तधान्य दुकानातून घेऊन कर्नाटकात विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती जतचे तहसीलदार सचिन पाटील व मंडलाधिकारी संदीप मोरे यांना मिळताच त्यांनी महसूल विभागाचे पथक घेऊन बेळूर येथे रात्री 10 वाजता एका शेतात छापा टाकला. त्यावेळी एक टेम्पो त्या ठिकाणी मिळून आला. त्यात काही पोती गहू व तांदूळ मिळून आले. मात्र संबंधित ड्रायव्हर अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. बेळूर येथील एक जण हा गहू विक्री करीत असल्याचा अंदाज या ठिकाणी अनेकांनी व्यक्त केला आहे. त्यानंतर तहसीलदार यांनी बेळूर तालुका जत येथील सर्व 6 दुकानदाराच्या दुकानाची रात्री झडती घेतली व संपूर्ण स्टॉक रजिस्टर ताब्यात घेतले असून नेमका हा गहू व तांदूळ कोणत्या दुकानातून आला आहे याची माहिती घेत असून सापडल्यास त्या दुकानदाराच्या वरती कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती तहसीलदार सचिन पाटील यांनी दिली. संजय कोटगोंड, TV1 मराठी न्यूज, बेळूर.